शिंदेंचा गट आहे त्या आणि त्या गटाचे अध्यक्ष अमित शहा आहेत अशी टीका नुकतीच संजय राऊतांनी केली होती आणि आता संजय राऊतांनी ट्विट करून निशाणा साधला। शहासेना अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलं। पुण्यात या महाशयांनी अमित शहांसमोर जय गुजरातची गर्जना केली। काय करायचे? हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। ठाकरेंची शिवसेना आणि विरोधकांनी चालून आलेल्या संधीचा पुरेपूर वापर करून घेतला। डुप्लिकेट नाही तर त्यांना मी शहासेना असं म्हणतो। ही शहासेना आहे आणि आपण शहासेनेचे सरदार आहोत। अमित शहानी नेमलेले या त्यांनी पुण्यनगरीमध्ये जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, मराठी महाराष्ट्राची संस्कृती तिथे आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे हे दाखवून दिलं। विरोधकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल सुरू केल्यामुळे शिवसेनेकडून ही पलटवार करण्यात आला। गुजराती समाजाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केलं, तो शिवसेनेचा कार्यक्रम नव्हता असा प्रतिवाद करण्यात आला। गुजराती समाजाच्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर जर त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्राबरोबर जर जय गुजरात बोललो तर चुकीचं काय? आज अशाच प्रकारचं वक्तव्य आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमामध्ये केलं होतं। आता बघा, जय महाराष्ट्र जय गुजरात। आता ह्याचं राजकारण आम्ही कधी केलंय का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। एकनाथ शिंदेंनी अमित शहांवर सादर केलेला शेर जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात जय गुजरातची घोषणा, उद्योगपती सुशील केडियानं मराठी बोलणार नाही असं केलेलं वक्तव्य यामुळे राज्यातील वातावरण तापलंय। परिणामी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या शनिवारी होणाऱ्या विजयी मेळाव्यात दोन्ही नेते काय वक्तव्य करणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।